या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय म्हणावं या सगळ्या परिस्थितीला? आता खरं तर गेम चेंजर म्हणून या योजनेचं फार कौतुक झालं, पण आता मात्र या योजनेत अनेक त्रुटी असल्याचं समोर येत आहे। गेम चेंज करण्यासाठीच ही योजना आणली होती, मात्र फक्त आणि फक्त मतांना डोळ्यासमोर ठेवून जी योजना राबवली ती योजना किती सदोष पद्धतीची आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने सरकारी खजिन्यांची लूट झाली या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बाहेर येत आहेत। हे गंभीर आहे। एकीकडे ही योजना राबवण्यासाठी महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी असणारे अनेक उपक्रम आता थांबवले गेलेले आहेत। सारथी, बार्टी, महाज्योती या सगळ्यांचे निधी ठप्प झालेले आहेत। सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 400 ते 450 कोटी रुपये निधी वळवलेला आहे। म्हणजे उपेक्षित वंचित वर्गाचे पैसे काढून ज्यांना पैसे द्यायचे होते, खरं तर त्या बहिणींपर्यंतही ते पैसे गेले नाही आणि ते जर अशा पद्धतीने पुरुष लाभार्थी त्याचे निघत असतील तर भाजपाने कुठलाही योजनेचा अभ्यास न करता फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी ही योजना राबवली, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे। अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।